नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव रोहित आणि जनरल नॉलेज इन मराठीच्या या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे 15 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे. ही सर्व प्रश्न अनेकदा गव्हर्नमेंट एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुकमध्ये नक्की करा. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की देवी म्हणजे स्मॉल पॉक्स या रोगावर लस शोधून कोणी काढली? पर्याय आहेत कार्ल लॅडिस्टिनर, एडवर्ड जेनर, वेल्डेमार हाफकिन की यांपैकी कोणीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, एडवर्ड जेनर. एडवर्ड जेनर यांनी 1796 मध्ये स्मॉल पॉक्स म्हणजे देवी या रोगावर लस शोधून काढली होती. दुसरा प्रश्न आहे की मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? पर्याय दिलेले आहेत 22, 34, 24 की 32. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 24. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या 24 असते. तिसरा प्रश्न आहे की भारताची सर्वात पहिली महिला रेल्वे मंत्री कोण होती? मित्रांनो, पर्याय आहेत सुरेखा यादव, शिवांगी सेन, ममता बॅनर्जी की श्वेता भास्कर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, ममता बॅनर्जी. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे याची नोंद तुमच्या नोटबुकमध्ये नक्की करा. मित्रांनो, ममता बॅनर्जी या 1999 मध्ये सर्वात पहिल्या महिला रेल्वे मंत्री बनल्या होत्या. चौथा प्रश्न आहे की भारताची सर्वात पहिली महिला रेल्वे चालक कोण आहे? पर्याय आहेत शिवांगी सेन, सुरेखा यादव, श्वेता भास्कर की भावना कंठ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सुरेखा यादव. सुरेखा यादव ह्या 1988 मध्ये भारताच्या पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर बनल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये पहिली मेट्रो ट्रेन केव्हा सुरू झाली? पर्याय आहेत 1964 मध्ये, 1974 मध्ये, 1984 मध्ये की 1954 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 1984 मध्ये. भारतामध्ये 1984 मध्ये कोलकाता या शहरामध्ये पहिली मेट्रो ट्रेन सुरू झाली होती. पुढील प्रश्न आहे की दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेन केव्हापासून सुरू झाली? पर्याय आहे 2002 पासून, 1995 पासून, 1996 पासून की 2001 पासून. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 2002 पासून. दिल्ली मेट्रो ही 2002 मध्ये शहादरा ते 30 हजारी या दोन मेट्रो स्टेशन दरम्यान धावली होती. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आत्ताच हा चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटून जातील. सातवा प्रश्न आहे की कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? पर्याय आहेत मित्रांनो रेबीज, H1N1, हंटा व्हायरस की यांपैकी कोणतेही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, रेबीज. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. पुढील प्रश्न आहे की युनेस्को जागतिक वारसा साईट व्हिक्टोरिया हॉल टिंबटिंब येथे आहे. पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, चेन्नई की कोलकाता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, कोलकाता. युनेस्को जागतिक वारसा साईट व्हिक्टोरिया हॉल ही कोलकाता येथे स्थित आहे. नववा प्रश्न आहे की गेटवे ऑफ इंडियाची स्थापना कुठे आणि कधी झाली होती? पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, दिल्ली की यांपैकी कुठेही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. गेटवे ऑफ इंडियाची स्थापना मुंबई येथे 1911 साली झाली होती. 10वा महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिल्या विश्वयुद्धामध्ये मारले गेलेल्या सैनिकांच्या आठवणीत टिंबटिंब बनवण्यात आले होते. पर्याय आहेत गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल की यांपैकी काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, इंडिया गेट.
पहिल्या विश्वयुद्धामध्ये मारले गेलेल्या सैनिकांच्या आठवणीमध्ये 1924 मध्ये इंडिया गेट दिल्लीमध्ये बनवण्यात आले होते. 11वा प्रश्न आहे की बिस्मार्क ऑफ इंडिया कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक की सरोजिनी नायडू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, ओटो वोन बिस्मार्क यांनी जर्मनीच्या एकत्रीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि अशीच भूमिका कुठेतरी सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील भारतात बजावली होती. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना बिस्मार्क ऑफ इंडिया म्हटले जाते. 12वा प्रश्न आहे की सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन किती असते? पर्याय आहेत 1200 ग्रॅम, 1400 ग्रॅम, 1300 ग्रॅम की 1500 ग्रॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1400 ग्रॅम. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन 1400 ग्रॅम असते. पुढचा प्रश्न आहे की नर्मदा नदी ही कुठे उगम पावते? पर्याय दिलेले आहेत निलगिरी पर्वत, अमरकंटक, हिमालय पर्वत की पंचमंडी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अमरकंटक. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे उगम पावते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की किती वर्षाच्या कालावधीमध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित केले जातात? पर्याय आहे 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष की 3 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 4 वर्ष. मित्रांनो, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ऑलिम्पिक खेळ वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केले जातात. 15वा शेवटचा प्रश्न आहे की भारतीय रुपया चिन्हाला भारत सरकारद्वारा कधी स्वीकारले गेले? पर्याय आहे 2012 साली, 2010 साली, 2008 साली की 2014 साली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 2010 साली. भारतीय रुपया चिन्हाला 2010 साली भारत सरकारद्वारा स्वीकारले गेले होते. क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते? पर्याय आहे जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व क की जीवनसत्व ड. तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो, या 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. तसेच भारताचा सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आला आहे पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजमध्ये ऑनलाईन जगात पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज होणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व टेस्ट पेपर आपल्या मराठी मायबोलीमध्ये असणार आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये भाग घ्या आणि आपला अभ्यास किती झाला आहे ते जाणून घ्या. मी अनअकॅडमी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करा आणि कोणताही कोर्स विकत घेताना GKM10 हा कोड अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला 10% सूट भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजून जॉईन केले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून आमचा टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स आणि PDF फाईल भेटून जातील. तर चला मग भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.